हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त जो आहे तो मी पहिल्यांदाच नाही, खूप दिवसानंतर असा सकाळी सकाळी जो आहे तो ब्लॉग घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शूट करणार आहे मी. सकाळी जेवढं जमेल तेवढं शूट करून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आहे सगळ्यांचा उपवास, म्हणजे आमच्या दोघांचा उपवास आहे. त्याच्यामुळे आपोआपच आमच्यासोबत जो आहे तो आमच्या बाळाचा सुद्धा उपवासच घडणार आहे, प्रत्युषचा. तर बऱ्याचदा असंच होतं, म्हणजे मला वाटतं सगळ्यांकडे असंच होत असेल की घरात उपवास असेल ना मोठ्या माणसांचा, तर लहान मुलांचा सुद्धा उपवासच करतो. आणि हे सिरियसली, आणि लहान मुलंसुद्धा एकदम सिरियसली घेतात. म्हणजे कोणतीही गोष्ट खाताना वगैरे ना ते आपल्याला विचारतील, मम्मी हे उपवासाला चालेल का, ते उपवासाला चालेल का. सेम तसंच प्रत्युषने जो आहे तो पूर्ण दिवसभर उपवास केलेला आहे. आणि एरवी त्याचं ना बिस्किट खाणं, चॉकलेट खाणं दिवसभर, म्हणजे असं काही ना काही त्याला खायला लागतं लहान असल्यामुळं. तर त्यांनी काल अजिबात एकही चॉकलेट खाल्लेलं नाही आहे किंवा बिस्किट खाल्लेलं नाही, किंवा इवन मागितलंसुद्धा नाही आहे. सकाळी म्हणून मी त्याला अशी साबूची खीर बनवून दिलेली, कारण मग नाश्ता बनवायला थोडासा वेळ होता. मला साबुदाणा वडा बनवायचा होता आणि त्याला वेळ लागणार होता थोडासा, म्हणून मी पहिले त्याला नाश्त्यासाठी ना, आणि त्याला साबुदाण्याची खीर जी आहे ती आवडतेच. सगळ्याच लहान मुलांना मला वाटतं साबुदाण्याची खीर आवडत असेल. त्याच्यामुळे मी प्रत्युषला पहिले साबुदाण्याची खीर जी आहे ती बनवून दिली. आणि इथं मग मी वड्यासाठीचं प्रिपरेशन करत होते. काही लोक ना त्याच्यात जिरा किंवा कोथिंबीर घालत नाहीत, किंवा म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी जी असते पद्धत असते, प्रत्येक भागानुसार, प्रत्येक ह्याच्यानुसार, सिटीनुसार नाही का, प्रत्येकाचं चेंज झालेलं असतं जे काही आहे ते. तर आमच्याकडे ना जिरे, कोथिंबीर वगैरे चालते, म्हणून मी याच्यात जिरे घातलेले आहेत, कोथिंबीर, थोडासा हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे, आणि शेंगदाण्याचा कूट, उकडलेले बटाटे, असं जे इथं मी पहिलं मिक्सर लावून घेते. मला हिरवी मिरचीसाठीचा फक्त हिरवी मिरची आणि मीठ टाकून मी वाटून घेणार आहे. खूप जास्त नाही बनवत आहे, कारण प्रत्युषला तिखट अजिबात नाही चालत, म्हणून थोडासा इथं ठेचा जो आहे ना टाकलेला आहे. फक्त हिरवी मिरची, लसूण आलं घालत नाहीत उपवासाच्या कोणत्याच गोष्टीमध्ये. तर इथं मी असं याच्यात मीठ थोडंसं घालायचं चवीनुसार. आणि बटाटे माझे मस्त जे आहेत ते उकडलेले आहेत. खूप जास्त गरम होते बटाटे, त्याच्यामुळे असे मी एक 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 करून बटाटे काढलेत. आणि आज ना नेमका संडे आलेला आहे उपवासाच्या दिवशी, त्याच्यामुळे तर अजूनच जे काही आहे ते साजरं संगीत सगळं होणार आहे. एरवी कसं ऑफिसला वगैरे जायचं असेल तर पटकन खिचडी वगैरे मी त्यांना बनवून देत असते, पण आज लकीली संडे आलेला आहे उपवासाच्या दिवशी. तर महाशिवरात्रीला किंवा असं आषाढी एकादशीला वगैरे संडे आला ना की सगळं कसं छान, म्हणजे आपण वेळ घेऊन सगळ्या गोष्टी करत असतो प्रत्येकाच्या आवडीनुसार. तसंच आज काही होणार आहे. तर प्रत्युषच्या पप्पांना जे आहे ते खिचडीपेक्षा साबुदाणा वडे जास्त आवडतात, त्यामुळे इथे साबुदाणा वड्यांचा बेत होता. आणि असं मी बटाट्यांचं साल वगैरे काढून बटाटे स्मॅश करून घेणार आहे हाताने. बटाटे स्मॅश करायला ॲक्च्युली खूप जास्त गरम होते, खूप चटके बसत होते, त्याच्यामुळे जे आहे ते हळूहळू काम चालू होतं. एरवी सकाळी ना माझी पटापट, म्हणजे प्रत्युष जो आहे तो स्कूलला जातो, 8:30पर्यंत तो गेलेला असतो. आणि त्याचे पप्पा जे आहेत ते 9:30ला वगैरे घर सोडतो, त्याच्यामुळे माझ्या ना 11पर्यंत सगळी कामं म्हणजे व्यवस्थित, देवपूजा, टिफिन वगैरे सगळं धुणे भांडे सगळे होतात. पण संडेला ना मला म्हणजे 11, 11:30, 12 हे किचनमध्येच वाजतात नाश्ता बनवण्यातच, कारण उठायलाच एवढा उशीर झालेला असतो ना. आजसुद्धा लिटरली मी 8:30-9 वाजता जे आहे ते उठले होते, त्याच्यामुळे खूप जास्त आम्हाला जवळजवळ 11, 11:30 वगैरे नाश्त्यासाठी चालू होते. आणि तिथून पुढे आम्हाला जायचं होतं मंदिरात, जे मंदिर आहे आपल्या पुण्यामध्ये पंढरपूर म्हणून. आणि लकीली ते ना आमच्या घरापासून खूप जास्त जवळ, एक 10च मिनिट लागत असते तिथपर्यंत जायला. तिकडे सुद्धा जायचं होतं, आणि तिकडे जायचं आहे खरं, पण पावसाचा अंदाज घेऊन जावं लागणार आहे, कारण खूप जास्त जे आहे ते आभाळ वगैरे आलेलं होतं. पाऊस येईलच असं वाटतंय, आणि तुम्हाला पुढे कळलंच पाऊस आला की नाही आम्ही गेल्यानंतर. तर इथं मी बटाटा जो आहे असं स्मॅश करून टाकणार आहे. आणि मागच्या वेळेस ना माझ्याकडून
वडे करताना एक चूक झालेली की रात्री जो आहे साबू भिजवताना ना माझ्याकडून जास्त पाणी पडलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे आहे ते वडे इतके भयानक, म्हणजे ना लिटरली ते वडे ना पूर्ण तेलामध्ये विरघळत होते अक्षरशः, आणि मला इतकं वाईट वाटत होतं. आणि सगळं माझं पीठ म्हणजे खराब फेकून देण्यात नाही आलं. मी त्याच्यानंतर थालीपीठ बनवले काहीतरी जुगाड वगैरे करून, पण वडे नाही बनले त्याचे. तर यावेळेस म्हणून मी मुद्दाम पाणी कमीच घातलेलं की पूर्ण ड्राय असा साबुदाणा राहायला पाहिजे. तर इथं मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे वरतून. आता हा बटाटा जो आहे तो हाताने मस्त स्मॅश करून मी याच्यात घालणार आहे. आणि मध्ये मध्ये नाही तर प्रत्युषचं काहीतरी मला तो बोलतो हॉलमधून, तिकडे माझं जास्त लक्ष होतं. आणि ना आपण ही जी हिरवी मिरचीचा ठेचा घालतो ना त्याच्यामुळे ना खूप जास्त जे आहे, इथं मला वाटतं प्रत्युषने मला आवाज दिला असेल कशासाठी तरी, म्हणून मी गेले होते. तर हिरवी मिरचीचा ठेच्यामुळं बऱ्याचदा काय होतं, आपण हे सगळं जे हाताने मिक्स करतो ना तेव्हा खूप जास्त हाताची आग होत असते. त्यामुळे मी इथे आधीच ना गोड तेल जे आहे ते हाताला लावून घेणार आहे. तुम्ही पण नक्की एकदा, म्हणजे हे सगळ्यांनाच मला वाटतं इन जनरल माहितीच असेल, खूप बेसिकची गोष्ट आहे. मागच्या वेळेस मी ते करायचं विसरलेले लास्ट टाईम, तर इतकी जास्त दिवसभर लिटरली हाताची आग म्हणजे आग होत होती खूप जास्त. थंड पाण्यात जरी आपण हात घालून ठेवलं ना ते तेवढ्या पुरतंच फक्त बरं वाटतं, पण नंतर जी आग व्हायची ती होतेच. तर आधी मी मस्त असं दोन्ही हाताला ना भरपूर असं गोडं तेल आधीच लावून घेतलं आहे, जेणेकरून, आणि खरंच अजिबात मला जाणवलंच नाही आहे की आपण काहीतरी असं तिखट मिक्स केले हाताने, अजिबात आग वगैरे झाली नाही. तर असं मी हे साबुदाणा वड्यांचं जे पीठ आहे मस्त मिक्स करून घेणार आहे. आणि आपण मल्टीटास्किंगची तर आपल्याला म्हणजे सवयच असते, किंवा आपल्यालाच त्या करायच्या असतात का काय असं वाटतं मला. त्यामुळे प्रत्युष काही ना काही कामासाठी मला आवाज देत होता, आणि माझं ते चालू होतं येणं जाणं. कदाचित मला वाटतं तो आंघोळीला गेलेला म्हणून त्याचं सारखं चालू होतं, मम्मी बघ पाणी थंड आहे, गरम आहे, हे ते खूप जास्त प्रश्न विचारतो तो. आणि इथे मी आता तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे, ठेवणार आहे ॲक्च्युली. कारण मग वड्यांसाठी ना खूप मला वाटते भरपूर तेलात वडे जर छान तळले ना तो खूप जास्त ते छान फुलतात, म्हणजे असे फुगतात मस्त त्यांना जर जास्त तेल मिळालं तर. म्हणून मी इथं भरपूर असं तेल टाकणार आहे, कारण ते परत आपण तेल रियूज करू शकतो, भाज्यांसाठी वगैरे वापरू शकतो. म्हणून मी तर जास्त तेल टाकलेलं आहे. आणि मी काय करते, आधी 4 वडे बनवून ठेवते डिशमध्ये आणि मग ते तळायला घेते. तर तोपर्यंत इथं आपल्या बाकीच्या गोष्टींची तयारी चालू असते. आणि खरंच सुट्टीच्या दिवशी ना वेळ कसा निघून जातो, कुठे निघून जातो असं कळतच नाही. रोज जेव्हा हे सगळं घरातून जातात ना तेव्हा मला कधी कधी असं खूप बोर पण व्हायला होतं की यार आत्ताच 11 वाजलेत, आत्ता 11:30 झालेत, कधी 12 वाजतील, कधी प्रत्युष स्कूलमधून येलं असं होतं. आणि संडे असतं ना की 12-1 कधी वाजतात ना अजिबात कळत नाही. आमचं तर प्रत्येक संडेला ना नाश्ता आणि जेवण, आपण ज्याला ब्रंच म्हणतो ना, ते एकत्रच होतं मला असं वाटतं. कारण उठायलाच एवढा लेट करतात की मग बाकीच्या सगळ्याच गोष्टींना लेट होतो. म्हणून सकाळी लवकर उठलं ना की कामही पटपट होतात आणि आपल्याला असं थोडासा वेळ तरी मिळतो. संडेला अजिबात वेळ मिळत नाही. इथं मी आता 4 जे आहेत ते वडे करून घेणार आहे. आणि तेल तापते तोपर्यंत साईड बाय साईड वडे ठेवते एका डिशमध्ये. मी म्हणजे बऱ्यापैकी मोठेच वडे करते, खूप छोटे छोटे वडे करत नाही. आणि प्रत्युषसाठी मला ते करावंच लागणार आहे, छोटे छोटेसे वडे. मी त्यांच्यासाठी असे मस्त तेलात, आणि मी पहिल्यांदा वड्यात टाकून थांबली कारण मला परत असं डाऊट होता मागच्या वेळेसारखं की विरघळतात की काय, किंवा सुटतात का काय. पण अजिबात असं काही झालेलं नाही आहे. छान वडा जो आहे तो फुलत होता तेलामध्ये टाकल्यावर. म्हणून मग मी बाकीचे 1-2 मिनिट बघितलं तो वडा व्यवस्थित तळला जातो आहे का. त्याच्यानंतर मग आता मी तर चेक करते वडा व्यवस्थित मग तळला जातो का. बऱ्याचदा काय होतं, कधी कधी असं सुटतात वडे तेलात टाकल्यावर, पण तसं झालेलं नाही आहे. मी इथे बाकीचे जे आहे ते एका वेळी 4 वडेच मी तळून घेणार आहे. आणि मला कुठलीही गोष्ट तळायची असते ना की खूप जास्त भीती वाटत असते. लग्नाआधी तर ना मी अजिबात पापडसुद्धा म्हणजे तळत नव्हते कधी. मी म्हणायचे मी बाकीची सगळी कामं करते, पण मला फक्त तेलात काय तळायचं काम सांगू नका अजिबात. कारण असं काहीतरी झालेलं असतं ज्याच्यामुळे आपल्या मनात भीती बसलेली असते. असं माझ्यासोबत तरी नाही काही झालेलं, पण एकदा असं काहीतरी कोणासोबत तरी झालेलं, त्याच्यामुळे ना मला खूप जास्त कोणतीही गोष्ट तळताना भीती वाटते. आता तशी ती भीती
बऱ्यापैकी कमी झाली आहे, कारण आता दिवाळीला वगैरे सगळं जे आहे ते मलाच तळावं लागतं. आणि बघू शकताय तुम्ही, अगदी बाहेर मिळतात ना तसे मस्त वडे जे झाले होते, खूप छान फुलले होते ते, एकदम क्रंची मस्त असे. आणि असं काही झालं ना आपल्याकडून छान तर बरं वाटतं. आणि असं होतं संडे स्पेशल नाश्ता, घरी लावलेला मस्त दही, साबुदाणा वडा, गरम गरम तेल म्हणजे कढईतून डायरेक्ट जो आहे तो डिशमध्ये. आणि प्रत्युष बघू शकताय की ते